लेकर ये कार्यक्रम किया गया, इसके पीछे क्या मकसद था और क्या कुछ कहना चाहेंगे इस कार्यक्रम को लेकर अलावा? सबको सचने जय जिजाऊ। संभाजी ब्रिगेड का आज 30 नवंबर को 5वां वर्धापन दिन है। इस वर्धापन के उपलक्ष्य में मैं सभी को हार्दिक बधाई देता हूं। संभाजी ब्रिगेड एक विचारधारा है और महापुरुषों की विचारधारा है, और इस विचारधारा पे संभाजी ब्रिगेड ने अपना पक्ष निर्माण किया है। इस भारतवंश में जो आरएसएस जैसी संस्थाएं हैं जो इस देश को गुलाम बनाना चाहती है, उसके खिलाफ संभाजी ब्रिगेड का हमारा एल्गार है। और अभी नहीं तो 30 साल से हम काम करते आ रहे हैं। आज के इस मेळावे में महाराष्ट्र में जो मराठा आरक्षण है, मराठा ओबीसीकरण है, उसके लिए हमने आंदोलन की दिशा दी है। मराठा ओबीसी एकीकरण, ये जो हमारा टैगलाइन है, क्योंकि महाराष्ट्र में मराठा और ओबीसी एक है, उन्हें बहुजन समाज से दूर नहीं किया जा सकता। जो कि षड्यंत्र इस महाराष्ट्र की सरकार के द्वारा और भारत की सरकार के द्वारा रचा जा रहा है, तो वो षड्यंत्र हम होने नहीं देंगे। इसलिए मराठा ओबीसी एकीकरण एक लड़ा हम महाराष्ट्र में देने वाले हैं। और जात निहाय जनगणना, हर जाति की जनगणना होनी चाहिए। जब तक जाति की जनगणना होगी नहीं, तब तक आरक्षण सही मायने में लोगों को मिलेगा नहीं। समता जो अपन बोलते हैं कि ये देश अपने मूल्य तत्वों पे चला है, स्वातंत्र्य जो मिला है उस संवैधानिक मूल्य पे जो चलता है, तो वो समता यहाँ अभी आज के दौर में नहीं है। इसलिए समता प्रस्तापित करना है तो हमें जात न्याय जनगणना करना होगा, तभी हम समता प्रस्तापित कर सकते हैं। इसलिए जात न्याय जनगणना करना, ओबीसी मराठा ओबीसीकरण का आंदोलन लेना, और जो छत्रपति शिवाजी महाराज का जो प्रतिमा, जो एक अरबी समुद्र में पुतला बैठाने वाले थे, वो छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा राजभवन के जगह पर बिठानी चाहिए। क्योंकि राजभवन में हर कोई सर्वसामान्य व्यक्ति जा सकता है और वो छत्रपति शिवाजी महाराज के विचार का दर्शन कर सकता है। इसलिए हमारी पूर्व से ये भूमिका रही है कि राजभवन पे ज़मीन पे ही छत्रपति शिवाजी महाराज का भव्य ऐसा पुतला बिठाया जाए, एक प्रतिमा बिठाई जाए। और इसलिए संभाजी ब्रिगेड शासन से ये कहता है कि अगर तुम्हारे में हिम्मत नहीं है, तुमसे ये होगा नहीं, तो हम जो छत्रपति शिवाजी महाराज को प्रेम करने वाले, मानने वाले संबंध भारत भर के देशवासी है और भारत के बाहर के भी, ये सब हम लोग पैसा इकट्ठा करके ये शिव स्मारक हम बनाएंगे। इसलिए हम संभाजी ब्रिगेड के माध्यम से सरकार को अल्टीमेटम देते हैं कि इसका जो भूमिका है छत्रपति शिवाजी महाराज के पुतले की, वो भूमिका जल्दी से जल्द वो जाहिर की जाए। वरना संभाजी ब्रिगेड के माध्यम से हम आंदोलन तो करेंगे, लेकिन अगर शासन से होता नहीं तो हम उसकी पूर्तता करेंगे, ऐसा हमारा मानना है। आने वाले चुनाव में किस प्रकार का रोल होगा संभाजी ब्रिगेड का? संभाजी ब्रिगेड आने वाले चुनाव में स्थानिक स्वराज्य संस्था जो है, जिला परिषद है, पंचायत समिति है, नगर पालिका है, महानगर पालिका है, सभी संस्थाओं में इलेक्शन को सामने जाने वाली है। मुंबई महानगर पालिका के इलेक्शन में भी संभाजी ब्रिगेड अपने उम्मीदवार देने वाली है। क्योंकि हमारा मानना है राज सत्ता है, सर्वोच्च सत्ता है, और जो विचारधारा हमें समाज के तक ले जाना है तो वो राजकारण के माध्यम से हम ले जा सकते हैं। इसलिए हम हर वो इलेक्शन लड़ने वाले हैं जहां संवैधानिक अधिकार लोगों को हम दे सकते हैं और उनको न्याय दिला सकते हैं, हर वो इलेक्शन में आने वाले। ओके, मनोज हे सर्व मराठी प्रवक्ते हमारे सर, काय सांगाल 5वा वर्धापन दिवस आज साजरा होता आहे बंद आणि महानगरपालिका देखील अगदी जवळच येऊन घेतलेली आहे। कशा प्रकारे तुम्ही तयारी आणि 5वा वर्धापन देखील तुम्ही साजरा केला, काय सांगाल? सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी मुख्य प्रवक्ता गंगाधर बनबरे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आमची भूमिका आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। संभाजी ब्रिगेडचा हा आजचा जो वर्धापन दिवस होता, त्याला राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही अत्यंत चांगला प्रतिसाद होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही निवडक लोक या ठिकाणी बोलावले होते आणि पुढची काही वैचारिक भूमिका आणि आंदोलन आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। सध्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या निवडणुका आहेत,
या सगळ्या निवडणुकामध्ये जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आमचे उमेदवार देणार आहे. त्या माध्यमातून सत्तेमध्ये प्रवेश करणे आणि जे भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार दिलेले आहेत तिथल्या बहुजन कष्टकरी श्रमकरी लोकांना ते त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. कोणतंही सरकार असो ते जर संविधान विरोधी वागत असेल तर अशा प्रकारच्या सरकारला सत्तेहून खेचणे आणि संविधान मानणाऱ्या शिवराज शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा मानणाऱ्या लोकांना सत्तेत आणणे हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ही भूमिका आम्ही लोकांच्या समोर सातत्याने मांडत आहोत. थँक्यू सर. थँक्यू सर. एक वर्षापासूनचं संभाजी ब्रिगेडचं आंदोलन आहे. त्यामुळं मराठा समाज आणि ओबीसी एकीकरणाचा लढा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. मराठा समाजाचं ओबीसीकरण आणि जातनिहाय जनगणना व्हावी ही संभाजी ब्रिगेडची मागणी, आग्रहाची मागणी आहे. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत समता या भारतामध्ये महाराष्ट्रात प्रस्थापित होणार नाही. म्हणून जातनिहाय जनगणना ही आग्रहाची मागणी, मराठा समाजाचा ओबीसीकरणाची मागणी, ओबीसी एकीकरणाची मागणी, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे जो अरबी समुद्रामध्ये बसवणार होते ते पुतळा अरबी समुद्रात त्यांना 10 वर्ष झाले बसवणं झाला नाही, एक 20 वर्ष झाले असतील. परंतु आमची भूमिका आहे पहिल्यापासूनची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जमिनीवर बसवला पाहिजे आणि त्यासाठी योग्य जागा म्हणजे राजभवनाची जागा आहे, जेणेकरून भारतभरातल्या सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं इतिहासाचं दर्शन झालं होईल आणि त्यांच्या विचारातून त्यांचं स्फुरण होईल ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. त्यामुळं ते एक आंदोलन आम्ही उभारणार आहे. तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांसाठी आम्ही लढा देणार आहे. आणि येणाऱ्या या काही दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, त्यांचे मोटर पंपासाठी वीज कापल्या जात आहे, तर त्यासाठी या महाराष्ट्रातले सर्व आमदार जबाबदार आहेत. त्यामुळे या आमदारांच्या घरावर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन घेतलं जाणार आहे. त्यांनी या आंदोलनामध्ये आमच्यासोबत येऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. ते जर आमच्यासोबत येत नसतील तर मग यांनी या सर्व जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलं हे आम्ही जनतेसमोर आणू आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामध्ये अशा प्रकारे वर्धापन दिवस जो साजरा आहे पुन्हा महाराष्ट्रभरातून पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आले, कशा प्रकारे नियोजन? कोरोनाच्या नियमांचं सर्व पालन करून संभाजी ब्रिगेडनं हे वर्धापन सोहळ्याचं नियोजन केलं होतं. जितके काही लोक येणार होते त्या सर्वांच्या तपासण्या ह्या त्या सर्व त्यांना सूचना दिलेल्या होत्या आणि हे सर्व लोक त्या कोरोनाच्या नियमांचं पालन करून या मेळाव्यासाठी आलेले आहेत. आज जरी इथं आम्ही त्या अनुषंगानं इथलं हॉल, खालचं हॉल, वरचं हॉल म्हणजे गर्दी होऊ नये या अनुषंगानं लोकांना बसण्यासाठी संधी मिळावी म्हणून त्या पद्धतीचं नियोजन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही केलं होतं आणि हे सर्व नियम आम्ही पाळलेले आहेत. कारण कोरोनाचे संसर्ग होत असताना जे काही त्रास लोकांना झाले हे आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यावर उपायसुद्धा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं वेगवेगळे कामं केलेले आहेत. लोकांना मदतीसुद्धा त्या दरम्यान केलेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेले आहेत. वैद्यकीय अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले होते. सर्व लोकांना म्हणजे जे काही नियम अटी असतात कोरोनाच्या ते सगळे नियमांचं पालन करून आजचा मेळावा आम्ही संपन्न केलेला आहे.